श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 26. श्रीराम व परशुराम यांचे युद्ध. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पुढे नाथ महाराज म्हणतात की सर्वजण मिथिला नगर सोडून अयोध्येच्या दिशेने चालू लागले. जात असताना अपशकुन होऊ लागले. तास नावाचा पक्षी उजवीकडे जाऊ लागला. कावळा डाव्या बाजूने जाऊ लागला. मुंगूस व साप दोघे कळवण करू लागले. पक्षी किलबिल आवाज देऊ लागले आणि सूर्याभोवती अंधकार होऊ लागला. त्यावेळेस राजा दशरथाला संशय आला. संशय येऊन गुरु वशिष्ठाला विचारतात, असं होण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस गुरु बोलू लागले की हे राजे, हे अपशकुनाबद्दल तुम्ही चिंता करताय हे बरोबर आहे, पण आपल्याजवळ शांती आहे. जगाचा मालक आपल्याजवळ आहे. चिंता करू नका असे सांगतात. आणि याचा अर्थ असा होतो की घनघोर युद्ध होणार आहे, म्हणून आपला राम या युद्धात विजयी होणार आहे. चिंता करू नका असे बोलत असताना अचानकपणे मोठे वादळ आले. ते आकाशापर्यंत उंच गेले. त्यामुळे सर्व लोक भयभीत झाले आणि सैन्य सैरावैरा पडू लागले. काही जण मूर्छित पडू लागले आणि समोर दैदिप्यमान वीर हातात कुऱ्हाड घेऊन उभा टाकलेला दिसू लागला आणि श्रीरामाकडे पाहू लागला. आणि त्या परशुरामाला बघितले. त्यावेळेस वसिष्ठ मुनीने त्यांची पूजा केली व पूजा झाल्यावर परशुराम श्रीरामाकडे जाऊ लागले. तेव्हा दशरथाला भीती वाटू लागली आणि राजा बोलू लागले, हे परशुरामा, माझा मुलगा लहान आहे, त्याच्याकडे जाऊन युद्ध करू नका. असे बोलल्यानंतर न ऐकता परशुराम प्रभू रामचंद्राकडे जाऊ लागले. आणि परशुराम श्रीरामावरती दुर्धर बाण सोडू लागले. तेव्हा श्रीराम सर्व अस्त्रांचा शस्त्रांचा निपटरा करू लागले. तेव्हा परशुराम रागाने लाल भडक झाले आणि निर्वाण शक्ती श्रीरामावरती सोडू लागले. आणि ती शक्ती श्रीरामाला ओवाळू लागल्या आणि श्रीरामाच्या भात्यात जाऊन बसू लागले. तेव्हा परशुरामाला नवल वाटू लागले. तेव्हा परशुराम बोलू लागले, अरे रामा, मी जे जे अस्त्र शस्त्र सोडले ते निवारिले, पण माझ्यावरती परत शस्त्रे माझ्याकडे मारले नाहीत, म्हणजे तू अपुरा आहेस. त्यावेळी श्रीराम म्हणतात की तुम्ही महान ब्राह्मण आहात, कारण तुमच्यापुढे आम्ही कमी आहोत. असे बोलत असताना आम्ही ब्राह्मणावरती शस्त्र चालवत नाही. ब्राह्मणाचे संरक्षण करणे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझे मुंडके तुमच्या समोर आणतो, तो तुम्ही छेदू शकता, असे श्रीराम बोलतात. तेव्हा परशुराम हसतात आणि हसून बोलू लागले की माझे धनुष्यबाण तू मोडलास. हे कळल्यानंतर मी आलो आहे आणि आता माझ्याजवळ विष्णूने दिलेले धनुष्यबाण आहे, त्याला गुण लाव म्हणजे मला खरे वाटेल. असं म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात की तुमच्या धनुष्याला गुण लावणे म्हणजे तुम्हाला युद्धात हरवणे असे होईल. ते आमच्या सूर्यवंशी कुळाला माहीत नाही. ब्राह्मणाला हरवणे हे नाही. तुम्ही आघात ब्राह्मण आहात, म्हणून तुमचे बोलणे टाळून तुमची आज्ञा म्हणून ते धनुष्य तुम्ही द्या आणि तुमचे तीर्थ मला द्या, तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाने हे गुण मी लावेन. म्हणून तो धनुष्य हाती घेतले आणि क्षणाच्या आत त्या धनुष्याला बाण लावला. त्यावेळेस परशुरामाला भीती वाटू लागली आणि श्रीरामाने बाण लावून कानापर्यंत ओढले. तेव्हा परशुरामाने उडी टाकून रामाला थांबायला लावले आणि शंकराचे चाप मोडेल त्याहीपेक्षा विष्णूचे चाप महान आहे, ते मोडू नका. तुमचा पराक्रम मला समजून आले आहे. तो साक्षात अवतार पुरुष आहात. तुझा छळ करण्यासाठी आलो होतो, पण मला सर्व काही कळले आहे. मला क्षमा कर. राम म्हणून
दोघे जण एकमेकांना आलिंगन दिले आणि दोघांना समाधान झाले आणि दोघेही एकरूप झाले. त्यावेळी श्रीराम परशुरामांना म्हणतात, हे परशुरामा, मला धनुष्याला गुण लावायला लावलो, पण माझे एकदा लावलेले बाण तो परत येत नाही, त्याला पुढे सोडू कसे, असे विचारतात. तेव्हा परशुरामाला आश्चर्यचकित झाले. तेव्हा परशुराम म्हणतात, रामा, तुमचा बाण जिथे जाईल तिथे सर्व विध्वंस होणार आहे. मग तुमचा बाण माझ्या अहंकाराला मारा आणि माझ्या देहातील अहंकार काढून टाका आणि मी निरअभिमानी होईल आणि ते घालवण्याचे सामर्थ्य तुमच्या हातात आहे. मग श्रीरामाने लक्ष करून अर्धचंद्र नावाचा बाण सोडला आणि परशुरामाचा अहं काढून टाकले आणि परशुरामाला शांत केले आणि परशुरामाला सुखी केले. परशुरामाला स्वर्गाला जाण्याचे मार्गच बंद केले. त्यांना निज गती प्राप्त करून दिले आणि ब्रह्मपदावरती परशुरामाला श्रीरामाने बसविले आणि सर्वांना आनंद झाला. श्रीरामाचा विजय झाला. त्यामुळे स्वर्गातून सर्व देव येऊन श्रीराम आणि परशुरामावरती पुष्पवृष्टी करू लागले. त्यावेळी परशुराम श्रीरामांना म्हणतात की मला तुम्ही जिंकलो याची मला लाज नाही. माझ्यातला अहंकार समूळ नायनाट केले त्याचा मला अभिमान आहे, अशी स्तुती परशुराम करतात. मग पुढे श्रीरामांना म्हणतात, तुम्ही धर्माचे रक्षण करा असा सल्ला देतात आणि श्रीरामांना वंदन करून स्वस्थानाशी निघून गेले आणि श्रीनाथ महाराज इथेच अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.